नमस्कार. मी विलास वाघमारे एका नवीन विषयावर फक्त 1 मिनिट बोलणार आहे. मी प्रथमतः तुम्हाला सांगतो, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही, परंतु मी प्रखर मत मांडणारा माणूस आहे. एक भारतीय नागरिक आहे, महाराष्ट्रीयन आहे. मला एक सांगा, अजित दादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचे निधन झाल्यानंतर काल त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मला सांगा, आता मीडियावर अशी चर्चा चालू आहे की त्यांनी ही शपथ घेणं योग्य आहे का? कुठल्याही गोष्टीकडं थोडं तरी सकारात्मकतेनं बघायला पाहिजे माणसानं. एवढं मोठं महाभारत घडलं, त्याच्यामध्ये अर्जुनाचा पुत्र त्याच्या डोळ्याच्या देखत त्याचा वध झाला अभिमन्यूचा. त्यानंतर त्यानं ते म्हणजे युद्ध करायचं सोडून द्यायचं होतं का? कुठल्या विचारानं आपण जगतात, कुठल्या विचारात नाही. उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्राताईंनी घेतली म्हणजे कुठल्या तरी काहीतरी त्यांची चर्चा झाली असेल की गरज असेल, त्याच्यामुळेच घेतली ना. आपल्याला घरी बसल्या बसल्या किंवा काहीतरी चर्चेला उदाहरण आणायचं म्हणून विरोधकाच्या बाजूला बसून काहीतरी, हे बरोबर नाही. कुठंतरी आपली मानसिकता आपण चेंज करायला पाहिजे. हे बरोबर नाही. त्या घरामध्ये आधीच दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि आपण विनाकारण कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेऊ, काही बी चर्चा हे करू, हे बंद करायला पाहिजे. हे चांगलं नाही. मी सांगितलेलं योग्य वाटत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा, परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.